नमस्कार सर्वांना आणि दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून। आणि दिवाळी म्हटलं की फराळाला आणि फराळातील सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा बेसनचे लाडू। चला तर मग आज तुम्हाला मी बेसनचे लाडूची रेसिपी दाखवणार आहे। बघू शकता खूप सुंदर लाडू झालेले होते आणि 1 किलोच्या प्रमाणामध्ये तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे। ही दिवाळी आपल्या सर्वांना खूप खूप आनंदाची जावो। चला तर रेसिपीला सुरुवात करू आपण। मी इथे गावरान तूप घेतलेला आहे। आपण कोणतेही तूप वापरू शकतो, वनस्पती डालडा। आणि बघू शकता अशा प्रकारे 1 किलो बेसन पीठ मी जाडसर दळून आणलेलं होतं आणि थोडंसं तूप टाकून आधी आता मी मोठ्या कढईमध्ये पूर्ण 1 किलो बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। आणि आता छान अशा पद्धतीने भरपूर वेळ मंद गॅसवर आपण बेसन पीठ भाजून घेणार आहोत। गॅस मी अजिबात मोठा केलेला नाही आहे, बघू शकता। आता थोडं थोडं करून मी तूप टाकत आहे त्यात, एकदाच नाही टाकायचं तूप। बेसन पीठ छान भाजलं नाही जात, मग पूर्ण एकदाच आपण तूप टाकल्यावर अशा पद्धतीने बेसन पीठ छान भाजून मी त्याच्यात आपण गोळे तयार होतात ते गोळे पण फोडत राहायचे भाजता भाजता। आणि भाजताना अजिबात गडबड करायची नाही, एकदम मंद गॅसवरच बेसन पीठ भाजायचं। छान जाड बुडाची कढई घ्यायची, बघू शकता मी एक एक दोन दोन चमचे मीठ, एक दोन दोन चमचे तूप टाकलेलं आहे। बघा आता छान तूप सुटत चाललंय आपल्या बेसन पिठाला। भरपूर मी अर्धा तास पीठ भाजले मंद गॅसवर आणि मला पूर्ण अर्धा किलो तूप लागलेलं आहे 1 किलो बेसन पिठाला। बेसन पीठ पूर्ण छान भाजल्यानंतर खूप सुगंध सुटायला लागतो घरामध्ये। आणि त्यानंतर मी दूध टाकून घेतलंय, 1 वाटीला थोडंसं कमी टाकलंय दूध। बघू शकता दूध टाकल्यानंतर आपलं बेसन खूप छान फुलून येतं आणि दाणेदार पण होतं। आधीच थोडं रवाळ बेसन पीठ दळून आणायचं। अशा पद्धतीने भाजून मी बेसन पीठ आता काढून घेतलंय आपलं थंड करण्यासाठी। ती कढई जाड असल्यामुळे त्यात लवकर थंड होणार नाही, परातीत काढून घेतलंय मी। बघा आपलं मिश्रण अशा प्रकारे तयार झालेलं आहे। आपल्याला एकदम थंड करून घ्यायचंय, बघू शकता हातात घेऊ शकतो आपण, असं या प्रकारे थंड करून घ्यायचं। थंड केल्यानंतर आता मी इथे 1 किलोला 800 ग्रॅम साखर टाकलेली आहे। 1 किलोला 1 किलो साखर जास्त होते, त्यासाठी थोडी कमीच टाकायची। आपण भांड्यानं जर मोजून घेतलं, 1 भांडं साखर 1 भांडं बेसन पीठ आणि त्या भांड्याला थोडीशी कमी साखर टाकायची। विलायची पावडर टाकून घेतली, यात विलायची पावडर भरपूर टाकायची म्हणजे छान लागतात लाडू। आधी साखर थोडीशी मिक्स झाल्यानंतर मी परत दुसरी साखर टाकणार आहे।
बघू शकता राहिलेली साखर टाकून घेतली. याला खूप छान एकजीव करून घ्यायचं साखर आणि बेसन पीठ. बघू शकता अशा प्रकारे लाडू छान तयार होतोय. खूप सुंदर लाडू तयार झालेले आहेत. बेसन पीठ थोडंसं जाडसर असल्यामुळे छान होतात. आणि ही पद्धत मी तुम्हाला दाखवते. एका चमच्यामध्ये मी हे मिश्रण छान दाबून घेतलं होतं. बघू शकता की छान तूप सुटतंय त्याला आणि पटपट पण बांधल्या जातात. आपल्याला आकारही जसा लागला तसा आपण घेऊ शकतो. यात खाली आधी ड्राय फ्रूट्स टाकून घ्यायचे आणि त्यानंतर थोडंसं दाबून, अशाही ड्राय फ्रूट्स लाडूला चिटकत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने पडतही नाहीत. बघू शकता की छान चिटकलेले आहेत. लावायची गरज नाही वरतून. ही पद्धत तुम्ही वापरून बघू शकता लाडू करताना. पीठ छान मऊ केल्यानंतर या चमच्याने पटपट लाडू होतात. अशा पद्धतीने बघू शकता किती छान लाडू तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही या दिवाळीत लाडू नक्की करून बघा. बघू शकता 1 किलोमध्ये इतके लाडू तयार झालेले आहेत माझे. भरपूर लाडू तयार होतात. खूप सुंदर आणि मऊ लाडू तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने छान 1 किलोच्या मापात तुम्ही लाडू करून बघू शकता. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. एकदम मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारे असे आपले लाडू तयार झालेले आहेत. चिकट नाही, काही नाही, काहीच नाही बिलकुल. या लाडूला भाजण्याचीच खूप मेहनत असते. खूप वेळ लागतो भाजायला, पण लाडू खूप छान होतात. आपल्याला वाटल्यास आपण आतमध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकतो. बघू शकता एका हाताने पण आपला लाडू छान मोडला जातोय. धन्यवाद.